माननीय सभापती महोदय, आजच्या या लक्षवेधीकडे आणि याला शासन काय उत्तर देते याकडे राज्यातील माझे तमाम सुवर्णकार बांधव डोळे लावून बसलेत, कारण हा त्यांच्या जगण्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. सभापती महोदय, आपल्याला नम्र विनंती की थोडीशी पार्श्वभूमी मांडावी लागेल. 2 मिनिटं मला अधिकची द्यावी. तुम्ही बेल वाजवली की माझ्या डोक्यातलं सगळं निघून जात आहे, म्हणून मी नम्र विनंती आपल्याला करते. 3 मिनिटं. सभापती महोदय, गोल्ड व्हॅल्युअर्स म्हणजे सुवर्णकार हे देशातले बँकिंग व्यवस्थेचा एक महत्वाचा असा भाग आहे. सभापती महोदय, या सुवर्ण कर्ज म्हणजे गोल्ड लोन वितरण प्रक्रियेमध्ये अचूक, पारदर्शक आणि जबाबदार मूल्यांकन करण्याची जबाबदारी ही पूर्णतः त्या व्हॅल्युअर वरती असते. आणि सोनं तारण हे कर्ज 0% NPA आहे सभापती महोदय, त्यामुळे त्याची थकबाकी काही राहत नाही. देशातल्या नॅशनलाइज बँका, प्रायव्हेट बँका, सहकारी बँका, पतसंस्था या सगळ्यांचा मुख्य व्यवसाय हा सोने तारण म्हणजे गोल्ड लोनचा आहे. देशातील कर्ज तारण व्यवहार सुमारे 11.80 लाख कोटीचा आहे आणि आत्ताची जर आकडेवारी घेतली तर तो 15 लाख कोटीपर्यंत जाण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे. सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये 40% सोने तारण कर्ज व्यवसाय 40% म्हणजे जवळपास 5 लाख कोटींच्या आसपास व्यवहार हे महाराष्ट्रामध्ये गोल्ड लोनच्या माध्यमातून होत असतात. आणि हे सगळं सोनं तारण जे कर्ज आहे हे गोल्ड व्हॅल्युअर्स करतात, जे मुख्यतः सोनार समाजाचे आहेत, सोनार आहेत. सोनारांनी सोन्याची पारख करून त्यांनी केलेलं व्हॅल्युएशन आणि त्याचबरोबरीने RBIचे जे अटी नियम आहेत त्याला अधीन राहून त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं. म्हणजेच या गोल्ड लोन मध्ये सोनार जो आहे, गोल्ड व्हॅल्युअर जो आहे, तो या कर्ज व्यवहाराचा मुख्य स्तंभ आहे. या कर्ज व्यवहारामुळे, गोल्ड लोनमुळे बँका, पतसंस्था यांना फायदाच होतो, परंतु गोल्ड व्हॅल्युएशन करणारा जो गोल्ड व्हॅल्युअर आहे त्याला मात्र अत्यंत तुटपुंजी अशा पद्धतीचे पैसे दिले जातात. आता गोल्ड व्हॅल्युअर हा व्हॅल्युएशनचा व्यवसाय आपल्या पारंपरिक कौशल्याच्या माध्यमातून करतो आणि त्यामुळे OBC समाजाचा घटक असलेल्या सोनाराला देशाचे सन्माननीय, यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींनी सुद्धा त्या ठिकाणी विश्वकर्मा कारागीर म्हणून मान्यता दिलेली आहे. सभापती महोदय, काळाच्या ओघामध्ये सोन्याचे दागिने जी घडणावळ आहे ती आता मशीनच्या माध्यमातून होतीये आणि त्यामुळे सोनारांचा जो मूळ व्यवसाय होता तो पण आता बंद पडत चाललाय. आता त्यांची उपजीविका ही फक्त ही गोल्ड व्हॅल्युएशनचं जे काम करतात त्याच्यावरती हा एकमेव व्यवसाय त्या ठिकाणी उरलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त गोल्ड व्हॅल्युएशनचा व्यवसाय आज त्यांच्याकडे जगण्याचं साधन म्हणून राहिला. आणि अशा परिस्थितीत काही बँकांनी म्हणजे ICICI सारख्या बँकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता 70% घट गोल्ड व्हॅल्युएशन मध्ये दर 70% घटवल्याचं निदर्शनाला आलंय. आणि सभापती महोदय, या दर घटवणुकीमुळे गोल्ड व्हॅल्युएशन करणारे जे सोनार आहेत त्यांच्यावरती आज आर्थिक संकट आलंय. गोल्ड व्हॅल्युअरला तुटपुंजी फी देतात, पण जबाबदारी मात्र जितक्याचं त्याने लोन सांगितलं असेल की हे समजा 5 लाखाचं आहे तर तेवढी पूर्ण जबाबदारी त्या सोनारावर टाकली जाते. आणि त्याला किती देतात मी तुम्हाला तक्ता वाचून दाखवते. 200 रुपये गोल्ड व्हॅल्युएशनची फी, 200 रुपये आणि रिस्पॉन्सिबिलिटी इन शोल्डर ही 1 लाख रुपयाची आहे. इंडियन बँक 1 लाखाला 300 रुपये देते, स्टेट बँक ऑफ इंडिया 300 रुपये, साऊथ इंडियन बँक 300 रुपये, कॅनरा बँक 200 रुपये, बँक ऑफ इंडिया 200 रुपये, युनायटेड बँक ऑफ इंडिया 100 रुपये, पंजाब नॅशनल बँक 100 रुपये. हे 1 लाखाचं व्हॅल्युएशन आहे साहेब. म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर त्याला सुद्धा याच्यापेक्षा जास्त पैसे देतात सचिन भाऊ. बँक ऑफ महाराष्ट्र 500 रुपये देते 1 लाखाला. त्याच्यानंतर सहकारी बँका सुद्धा आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक 250 रुपये, लोकमान्य बँक 250, गणेश नागरिक 250, ऐका ना, ज्ञानदीप 200, जनहित 250. म्हणजे अशा पद्धतीने सभापती महोदय अतिशय कमी पैसे हे या सोनारांना दिले जातात. एवढंच नाही, त्या गोल्ड व्हॅल्युएशन करताना त्यांच्याकडनं इंडेमनिटी बॉन्ड घेतला जातो. इंडेमनिटी बॉन्ड म्हणजे काय सचिन भाऊ? नुकसान भरपाई देतात. किती? 200 रुपये. जबाबदारी 1 लाख रुपयाची, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई भरून घेतात. त्या नुकसान भरपाईच्या बॉन्ड मध्ये सभापती महोदय भविष्यातील दावे, कायदेशीर कारवाई आणि अमर्यादित भरपाई एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या व्हॅल्युअर जो असतो त्याच्यावरती येतात आणि त्याला मिळतात 200 रुपये. ही आजची परिस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये बँकेची पडताळणी किंवा त्रुटी याच्याबाबत कुठलीही जबाबदारी मेन्शन केलेली नाहीये. आणि हा इंडेमनिटी बॉन्डचा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये,
प्रलंबित आहे. आणि असं असताना सुद्धा पतपेढ्या आणि बँक सभापती महोदय सोनारांच्या सह्या घेतात. सोनारालाही माहिती आहे की उद्या याची मला केवढी मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. जर सोनाराने सही नाही केली सभापती महोदय तर त्याचा आयडी ब्लॉक करून टाकतात, त्याच्यावरती कामकाज थांबवतात, त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची अप्रत्यक्ष धमकी सुद्धा देतात सभापती महोदय. सोनाराला माहिती आहे की हा करार मी जो आता सही करतोय त्याच्याने भविष्यामध्ये मला त्रास आहे, पण आज त्याच्याकडे उपजीविकेचं साधन नाहीये सभापती महोदय. आणि त्याच्यामुळे नाईलाजाने किंवा तुम्ही म्हणाल की त्याच्या असहाय्यतेचा जो फायदा आहे, गैरफायदा, या बँक, पतपेढ्या, नॅशनलाइज बँक, स्टेट बँक, ज्या स्टेटच्या ज्या बँक आहेत आपल्या, या सगळ्या बँक त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि हा नुकसान भरपाईचा करार भाऊ इंडियनिटी बोर्ड इंग्रजीमध्ये, आता जे ग्रामीण भागातले आमचे व्हॅल्युअर आहेत किंवा जे अर्धनागरी आहेत त्यांना वाचता येत नाही ती क्लिष्ट कायदेशीर भाषा, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सही करावी लागते. तो बँकांकडून स्थानिक मराठी भाषेमध्ये उपलब्ध न करून देणं ही पारदर्शक तत्वांना बाधा आहे सभापती महोदय. पुढे जाऊन मला हे तुम्हाला सांगायचंय की हे सगळे त्रास आज सोनार त्या ठिकाणी सहन करतोय. आणि इतकंच नाही, आता याच्यावरती कहर म्हणून की आता हे सोनार आम्हाला नको, जे स्थानिक आहेत ते सोनार आम्हाला नको. काही बँकांनी काही एजन्सी अपॉइंट केल्या आहेत, त्या परराज्यातल्या आहेत, परराज्यातल्या एजन्सी या बँकांनी अपॉइंट केल्या आहेत. आणि आज जो महाराष्ट्रातला आमचा सोनार आहे तो त्या ठिकाणी देशोधडीला लागलाय. आता महाराष्ट्र शासनाच्या अधीन काय आहे? महाराष्ट्राच्या अधीन सहकार खातं आहे, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था याचं नियामक आहे सहकार खातं. त्यांनी आता सहकारी पतसंस्थांसाठी सभापती महोदय कर्ज वितरणाचे व्यापक नियम बनवले, त्याच्यासाठी अभिनंदन आहे सरकारचं. पण जो सोने तारण हा कर्ज प्रकार इतका महत्वाचा आहे त्याला मात्र अतिशय त्रोटक 4 ओळींमध्ये त्याचा विषय संपवून टाकलाय. आणि म्हणून आरबीआयने सोने तारण कर्जाबद्दल त्या ठिकाणी नियमावली दिलेली आहे. असं असताना सुद्धा सहकार आयुक्तांनी याच्याबद्दल सर्क्युलर काढलेलं आहे. आणि म्हणून माझे प्रश्न आहेत सभापती महोदय, मी आधी सरकारचं अभिनंदन पण करीन की देवेंद्रजींच्या माध्यमातून पहिल्यांदा देशामध्ये महाराष्ट्रात सोनारांसाठी विजिलन्स कमिटी आली. अर्थात मंत्री महोदय इथं बसलेले आहेत, पंकजी भोयर, त्यांचाही याच्यामध्ये मोठा सहभाग होता. IPC 411, आता BNS 317 जाचकटी होत्या सोनारांच्या, त्या सुद्धा शिथिल केल्या आहेत. आणि म्हणून आज राज्यातल्या तमाम सोनारांना आज हा विश्वास आहे की याही वेळेला याही प्रश्नामध्ये सरकार त्याच्यावरती तोडगा काढेल. सभापती महोदय, माझे 4 प्रश्न आहेत. सहकारी बँका, पतसंस्थांचा सुमारे 40% कर्ज व्यवहार हा सोने तारण हाच आहे. आणि याबाबत सहकार आयुक्तांनी जे काही त्रोटक शब्दांमध्ये त्याच्यामध्ये जे नियम बनवलेत ते विस्तृत स्वरूपाचे नियम सरकार बनवणार आहे का? दुसरं, गोल्ड व्हॅल्युअर्ससाठी स्पष्ट स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हणजे SOP तयार करून ती सगळी नॅशनलाइज बँका, सगळ्या स्टेटच्या बँका, सगळ्या सहकारी बँका, सगळ्या पतसंस्था यांना लागू करणार आहे का? तिसरं, बँकांचे पतपेढ्यांचे करारनामे जे आहेत ते मराठी भाषेमध्ये अधिकृत प्रमाणित असा करार मसुदा ज्याच्यामध्ये समतोल आणि परस्परांवर जबाबदारी असेल. मिलिंदजी, अमर्यादित नुकसान भरपाईची कलम रद्द झाली पाहिजेत आणि वाजवी मर्यादित तसं फीच्या पटीमध्ये जबाबदारी निश्चित करावी असा करार मसुदा सरकार बनवून देणार का? आणि शिवाय याबाबतचा सखोल अभ्यास करण्यासाठी गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन अस्तित्वात आहे, त्यांच्या काही सभासदांना घेऊन त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलचा अभ्यास पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी एखादी समिती गठीत करावी लागेल. आणि त्यासाठी आमच्याही त्या लोकांना, गोल्ड व्हॅल्युअर्सच्या लोकांना यामध्ये समाविष्ट करण्याचा विचार सरकार करणार आहे का? राज्यातील गोल्ड व्हॅल्युअर्सची नोंदणी, प्रशिक्षण आणि नियमनासाठी स्वतंत्र प्राधिकरण किंवा मंडळ काढण्याचा सरकारचा विचार आहे का? आणि दुसरा, बऱ्याचदा असं होतं की हा प्रश्न आपल्या अखत्यारीत येत नाही, हा केंद्राच्या अखत्यारीत प्रश्न येतो. जेव्हा नॅशनलाइज बँकेचा विषय येतो त्यावेळेला सरकार म्हणतं की हा केंद्राचा विषय येत नाही, हा राज्याचा विषय येत नाही, हा केंद्राचा विषय येतो. तर मला इतकंच म्हणायचं आहे की जर केंद्राचा विषय त्या ठिकाणी येत असेल सभापती महोदय तर कृपया आपण त्या ठिकाणी केंद्राकडे शिफारस करावी. हे लोक फक्त लोन नाही घेत, याच्यासोबत काय काय घेतात मी तुम्हाला वाचून दाखवते.
हे सोनारांना पैसे देत नाहीत, व्हॅल्युअर्सना पैसे देत नाहीत. हे काय काय घेतात? हे कर्जाच्या सोबत प्रोसेसिंग फी घेतात, ती जवळपास अर्धा ते 1% सभापती महोदय. हे पाऊच चार्जेस घेतात, पाऊचचे चार्जेस घेतात, हे डॉक्युमेंटेशनचे चार्जेस घेतात, हे ऑथोरायझेशनचे शेड्यूल चार्जेस घेतात. एवढे पैसे घेतात. पण 1 लाखाचं जर सोनं तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्युएशन करून द्यायचं असेल तर त्या सोनाराला मात्र फक्त 200 रुपये सभापती मिळतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याकडे नुकसान भरपाईचा बॉन्ड घेतला जातो, लिहून घेतला जातो. अत्यंत अन्यायकारक आहे. आणि त्यामुळे सरकारचे स्पष्ट निर्देश हे त्या ठिकाणी सगळ्या बँकांना, पतसंस्थांना, नॅशनलाइज बँका, स्टेट बँका या सगळ्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे. नसेल आपल्या अखत्यारीमध्ये तर केंद्राला शिफारस करा. परंतु आज ज्या पद्धतीचं उत्तर सरकारकडनं आलंय अत्यंत निराशाजनक उत्तर आहे. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? परस्पर संमतीने अरे परस्पर संमतीने आज एक मोठा समाज फक्त या व्यवसायावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि तुम्ही जबाबदारी ढकलून द्यायचं काम करतात, हे अजिबात चालणार नाही. आणि त्यासाठी सरकारने निश्चितपणे धोरण जमवलं पाहिजे, बनवलं पाहिजे, एसओपी निर्माण केल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या बँकांना, पतपेढ्यांना लागू केल्या पाहिजेत. अशा माझ्या मुख्य मागण्या आहेत. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, सुवर्णकार बांधवांच्या समस्या सोडवण्याकरिता सुवर्णकार बांधवांची सोन्यासारख्या बहिणीने या ठिकाणी अतिशय महत्वाचे विषय या लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहे. देशातल्या विविध राष्ट्रीयकृत बँका आहेत, खासगी बँका आहेत, ग्रामीण बँका आहेत, सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आहेत, यामार्फत सोने तारण कर्ज व्यवहार त्या ठिकाणी केला जातो. आणि अशा ह्या कर्ज व्यवहारासाठी जे सोन्यावरती, दागिन्यावरती कर्ज देण्यात येते त्याची शुद्धता तपासणे आणि त्याचे मूल्यांकन करण्याकरता त्या ठिकाणी गोल्ड व्हॅल्युअर्सची अपॉइंटमेंट त्या ठिकाणी करण्यात येते. परंतु ही जी अपॉइंटमेंट करण्यात येते ही त्या संबंधित बँकेच्या माध्यमातून त्या गोल्ड व्हॅल्युअरची करण्यात येते. आरबीआयने निश्चितपणे गाईडलाईन्स त्या ठिकाणी इश्यू केल्या. परंतु आरबीआयने कशा करता गाईडलाईन्स इश्यू केल्या की किती लाखापर्यंत कर्ज, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2.5 लाखाचं कर्ज असेल तर 85% त्या ठिकाणी कर्ज देण्यात येते. व्हॅल्युएशन जर का 2.5 लाखापर्यंत असेल तर 85% त्या ठिकाणी कर्ज देण्यात येते. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत कर्जासाठी सोन्याच्या मूल्यांकनाच्या 80% कर्ज त्या ठिकाणी देण्यात येते. आणि 5 लाख पेक्षा जास्त कर्जासाठी सोन्याच्या मूल्यांकनाच्या 75% कर्ज देण्याच्या सूचना तशा त्या ठिकाणी आरबीआयच्या आहेत. परंतु या सर्व सूचना देताना आरबीआयने हे कुठेही त्या ठिकाणी नमूद केलं नाही की अशा पद्धतीनं गोल्ड व्हॅल्युअरला किती मानधन द्यायचं किंवा कमिशन किती त्या ठिकाणी द्यायचं. परंतु या ठिकाणी चित्राताईंचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की आजच्या काळामध्ये सर्व सुवर्णकार हे काही सर्व श्रीमंतच आहे असं नाही. अनेक शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील राहणारे सुवर्णकार हे त्या ठिकाणी अतिशय विवंचनेमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत आहेत. काहींची परिस्थिती देखील अतिशय त्या ठिकाणी खालावलेली आहे. अशा वेळेस त्यांचा परंपरागत हा जो व्यवसाय आहे ह्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना आता व्हॅल्युएशन करून एक चांगलं अर्निंग त्या ठिकाणी होऊ शकतं. परंतु हे अर्निंग करण्याकरिता आज बँकांमार्फत ताईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, ही वस्तुस्थिती आहे की 1 लाखापर्यंतच्या कर्जासाठी साधारणतः 300 रुपये, 2 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 500 रुपये, 5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 1000 आणि 10 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 2000 पर्यंत गोल्ड व्हॅल्युअरला त्या ठिकाणी मानधन किंवा कमिशन त्या ठिकाणी देण्यात येत असते. आणि निश्चितपणे त्याच्यावर दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी त्या मानणं फार जास्त आहे. हे करण्याकरिता ताई आपण काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. परंतु याच्या आधी देखील आपण ह्या सराफा बांधवांचा एक प्रश्न सातत्यानं त्या ठिकाणी सभागृहात आणि सरकार पुढे लावून ठेवला होता की ह्या आमच्या सुवर्णकार बांधवांना अनेक वेळेस योगायोगानं गृह विभाग देखील माझ्याकडे आहे की अनेक वेळेस त्यांना त्या ठिकाणी एखाद्या चोरट्यानं चोरलं आणि त्यांना कुणाहीकडे बोट दाखवलं तर सरळ त्या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी जायचे आणि त्यांना त्या ठिकाणी उचलून घ्यायचे. याच्याकरिता समन्वय साधण्याकरिता एक स्टेट व्हिजिलन्स समिती असावी याचा आपण सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. आणि आज सांगताना आनंद होतो की या राज्यातील सराफांच्या सुरक्षिततेकरिता एक राज्यस्तरीय दक्षता समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. याच्याकरिता पूर्ण श्रेय चित्रातही आपल्याला त्या ठिकाणी जाते. आणि हा प्रश्न सोडविण्याकरिता देखील निश्चितपणे ही समिती, ही राज्यस्तरीय दक्षता समिती आणि आपल्या राज्यामध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सहकारी बँकर्स असोसिएशन मुंबई, त्याच पद्धतीने राज्यस्तरीय बँकर्स पुणे यांच्यासोबत एक समन्वयाची बैठक साधण्यात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला देखील निमंत्रित करण्यात येईल. आणि आज ह्या ज्या समस्या त्या ठिकाणी आपल्या
राज्यातले असो किंवा देशातले सुवर्णकार बांधव फेस करीतात त्या समस्या त्या ठिकाणी निकाली काढण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच माध्यमातून आपण जे सांगितलं की नवीन एसओपी असो किंवा आपण सांगितलं की बँक जो ड्राफ्ट देतो तो इंग्लिशमध्ये असतो, अनेक आपले सुवर्णकार बांधव आहे की त्यांना तो लक्षात येत नाही, त्या ठिकाणी हा ड्राफ्ट मराठीत असण्याकरता त्याच पद्धतीनं जबाबदारीवर देखील समतोल त्या ठिकाणी असला पाहिजे. अशा सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं लवकरात लवकर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत याच्या संदर्भात बैठक काढण्यात येईल आणि सकारात्मक विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सन्माननीय प्रवीण दरेकर.